नमस्कार मित्रांनो. तर नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर हे पहा आता कुठून तर झाडावरून झाडाला झोका बांधायला आलो. वर सरूचं झाड आहे पहा, कमीत कमी 20 फूट उंच असेल. तर झोका बांधल्यावर दाखवतो तुम्हाला कसा बांधला झोका. तर फायनली झाला आपला झोका बांधून. चला या कोण कोण येणार आहे झोका खेळायला. पंचमीचा झोका पहा किती मोठा झोका आहे. पाऊस चालू आहे थोडा थोडा. ही गायत्री खेळ झोका. बसू दे गायत्रीला, बसू दे. कोण कोण ओळखतं गायत्रीला. असा वर गेला पाहिजे ना, ते वायरला खेटला पाहिजे. थेट बेवाटन तिला. पहा कोणाकोणाच्या घरी झोके आणि किती मोठे झोके सांगा कमेंट करून. ते झाडाला लागा बरं का तिकडं. हा भे वाटत ना. झाडाला नाही लागत पण भे वाटलं ना तुला. झाडाची लई तुटाळ व्हायला आहे सध्या. झाडच नाही राहिले. तर चला असाच मी तुम्हाला थोडा थोडा करून पूर्ण दिवसभराचा व्हिडिओ दाखवतो आजचा. पहा आता झोका कसं शक्य आहे. पहा झोका झाला बारीक. असं असतं पहा ग्रामीण भागामध्ये. शहरात जाऊन पहा झोके आहे का कसा विस्तार. कोणती स्टाईल ही. पहा आमचा आद्या आणि गायत्री. झोकेच नाही या भागामध्ये. बरेचसे झोके कमी होऊन गेले. पहिलं आमच्या झाडं होते, गोड बाबळीची झाडं होती. पण आता काय झालं, या आद्याला पहा झोकेच नाही खेळायला. हे 4-5 वस्त्या मिळून एक झोका असा आमचा. खरं आहे की नाही आद्या. आद्या खरं आहे की नाही. खेळा पट 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 पट. पहिलं आमच्या लहानपणी असे झोके राहायचे. तिथं 10-12 वस्त्या होत्या. 10-12 वस्त्यामध्ये 7-8 तरी झोके राहत असतील. पहिले लिंबाची झाडं भरपूर होती. लिंबाची झाडं कुठं दिसायला तयार नाही. सगळे झाडं असेचे आता सरूचे. पडतान आमच्या लहानपणी भरपूर झाडं होते. लिंबाच्या झाडाला मोठे मोठे झोके राहायचे. एक जण खेळा. थांब तुला मी झोका देतो. धर ग. वाटत का काय नाही म्हणतात.